हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद। छान सपोर्ट करताय, असाच सपोर्ट कायम करा। आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे सगळ्यांच्या आवडतीची मिसळ। तर बाहेरच्या पेक्षाही सुंदर, आपण आता सध्या खूप कडक उन्हाळा चालू आहे, तर आपलं बाहेर पडणं नाही होत मुलांना घेऊन, तर मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे। तर आपण घरच्या घरी मिसळ कशी बनवायची अगदी प्रॉपर, बाहेरच्या पेक्षाही सुंदर, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे घरीच मटकी भिजत ठेवलेली होती। छान काल स्वच्छ धुवून मटकी काल भिजवून नितरून ठेवली रात्रभरात। छान असे मोड आलेले आहेत, तर घरीच आपण खूप छान अशी मिसळ बनवू शकतो। मी तुम्हाला आता ती रेसिपी दाखवते। ती अर्धा किलोच्या आसपास आहे। 2 वाट्या मी मटकी भिजत टाकलेली होती। त्यात टाकायचे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी। तुम्ही कुकर मध्येही करू शकता, मी अशी याच्यात शिजून घेते कढईत किंवा पातेल्यात। तुम्ही कुकर मध्ये केली तरी चालेल, पण मग कुकर मध्ये काय होतं, जास्ती गाळ होते, म्हणून मी कुकर मध्ये नाही करत आहे। छान अशी पातेल्यात शिजून घ्यायची आहे। तर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो मटकी। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी 2 मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या छान बारीक करून घेतलेल्या आहेत। नंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद आणि थोडासा हिंग आणि 1 चमचा जिरं लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला पाण्यात उकडून घ्यायचंय। खूप पाणी नका टाकू, कारण मग खूप पाणी टाकलं तर परत आपल्याला ते सगळं पाणी नितळून घ्यावं लागतं, म्हणून खूप पाणी नाही टाकायचं आहे। छान वाफवून फक्त घ्यायची आपल्याला। तुम्ही कुकरला 1 शिट्टी देऊन वाफवून घेऊ शकता। ठेवलेली आहे ना, त्यात मी फक्त टाकणार आहे 2 लवंगा, 2 तेजपान, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 वेलदोडे। एवढेच मसाले टाकायचे, यापेक्षा जास्ती मसाले टाकायचे नाहीयेत। तयारी करू उसळ उकळेपर्यंत। तर बघा, कट साठी मी इथे घेतलेले आहे खोबरं घेतलेले आहे। तर तुम्ही खोबरं असं किसून किंवा बारीक तुकडे करून भाजून घेऊ शकता। माझ्याकडे ऑलरेडी मी भाजून ठेवलेलं असतं खोबरं, त्यामुळे मी 2 ते 2.5 चमचे खोबरं इथे घेतलेलं आहे। 2 कांदे घेतलेले आहेत, लसणाच्या 5-6 पाकळ्या, त्यानंतर आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या कमी तिखट मिरच्या आहे। मिरच्यांचं तिखटाचं कशा घ्यायच्या ते तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि 1 घेतलाय मी इथे टोमॅटो। मी ते लोखंडी तवा घेतलेला आहे। तव्यावर फक्त 1च चमचा तेल टाकायचं आहे। आपण जो लसूण घेतला आहे, लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या छान आपल्याला या भाजून घ्यायच्या त्या तेलात। बरोबरच घ्यायचे 1 चमचा जिरं भाजून घ्यायचंय। तिला लसणाला छान काळे डाग पडेपर्यंत आपण आता भाजून घेतलेले आहेत, काढून घ्यायचे। त्याच तेलात आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे। इकडे आपली उसळ पण छान उकळलेली आहे। जास्ती वेळ नाही लागत उसळ उकळायला, अगदी पटकन शिजते। 2 ते 3 उकळीत उसळ छान शिजते। आपल्याला एवढी शिजवायची आहे, गॅस बंद करून टाकायचा आहे। बघा, छान आपला कांदाही छान परतन झालेला आहे। मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे कांदा पण आता आपण काढून घेऊ। ते आपल्याला टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे छान। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान परतला जातो। परतला तर आपल्याला काय करायचं आहे, थोडासा त्याच्यातच टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। जास्ती नाही परतायचं आहे, अगदी 1च मिनिट आणि काढून घ्यायचं तव्यावरून। तार होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं आहे। बघा, जास्ती वेळ नाही लागला, अगदी 5च मिनिटं पण नाही लागले। 3 ते 4 मिनिटात उसळ आपली
छान मस्त शिजली गेलेली आहे। आता त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण ऑलरेडी खूप कमी पाणी टाकलेलं होतं, पण अशी चाळणी ठेवून पाणी काढून घ्यायचंय। 3 खडे मसाले टाकलेले होते ना, ते पण काढून घ्यायचे आहेत। फक्त तेजपत्ता आणि दालचिनी टाकलेली होती ती काढून घ्यायची आहे, बाकी तसेच राहिले तरी काही हरकत नाही। हेच पाणी आपल्याला कट साठी वापरायचंय। आता जे आपण भाजून घेतलेलं होतं ना कांदा वगैरे, ते पण छान गार झालेलं आहे। मिक्सर मध्ये आपण ते छान आता बारीक करून घ्यायचंय। यात टाकून घ्यायची आहे थोडीशी फरसाण किंवा शेव। त्याने काय होतं, कटला छान असा घट्टपणा येतो किंवा मग चवही छान येते, दोन्ही गोष्टी होतात। आता हे छान आपल्याला बारीक, खूप नाही घालायचंय फरसाण किंवा शेव, अगदी 2 ते 3 चमचेच घालायची आहे। किंवा मग तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही 2 चमचे डाळीचं पीठ भाजून घातलं तरी चालेल। छान असं एकदम बारीक करून घ्यायचंय आपल्याला, जाड नाही ठेवायचं आहे। तर हे जे आपलं पाणी उरलेलं आहे ना, मी कट साठी याच पाण्यात अजून थोडंसं पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवणार आहे, जोपर्यंत आपली ग्रेव्ही परतते तोपर्यंत। म्हणजे आपल्याला ग्रेव्हीच्या याच्यात गरम पाणीच टाकायचं आहे। कढईत 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा टाकायची मोहरी, छान तडतडली की आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरं, हा छोटा चमचा आहे बघा, हा इतका छोटा चमचा आहे। 1 चमचा टाकायची हळद, अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता आणि आपण बारीक केलेलं वाटण। आता एक छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला। 2 चमचे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार, हे वर्षभराचं साठवणीचं तिखट आहे। तिखट मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा साठवणीचाच काळा मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। बघा मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला, खूप छान वासही येतोय आणि इकडे पाणी पण छान गरम झालेलं आहे। आता तेच गरम पाणी आपल्याला या वाटणात टाकून घ्यायचंय। गरम पाणी टाकल्याने काय होतं, छान तर्री येते। पाणी आता टाकून घेतलं। आता मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं छान आपल्याला हे उकळून घ्यायचंय। मीठ तुम्ही कमी अधिक चवीनुसार करू शकता। बघा मस्त उकळी आलेली आहे आणि किती सुंदर तेल पण असं मस्त आलेलं आहे वरती, तर्री खूप छान असा आपला कट तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करतेय। टाकून घ्यायची आपल्याला त्यावर कोथिंबीर। त्यात बाहेरच्या पेक्षाही छान अशी आपली मिसळ तयार होते। हे दही पण माझं घरचंच लावलेलं आहे। मी दही कसं लावायचं याची पण व्हिडिओ आपल्या याच्यावर अपलोड केलेली आहे, ती पण बघा किती मस्त अशी आपली डिश तयार झालेली आहे। बाहेरच्या पेक्षाही सुंदर, कटला कलरही खूप छान आलेला आहे, तरी पण खूप छान आलेली आहे। मस्त अशी आपली डिश तयार झालेली आहे। माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।